जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी जेरबंद, एलसीबीची कारवाई। सांगली मिरज शहर परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील 2 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून जेरबंद केले आहे। त्यांच्याकडून 8,51,510 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे, वय वर्ष 30, राहणार स्मशानभूमीजवळ सावळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली, तसेच तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे, वय वर्ष 20, राहणार शेखरवाडी फाटा, ऐतवडे बुद्रुक, तालुका वाळवा, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींची नावे असून बारूद अजित पवार, राहणार स्मशानभूमी सावळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली व बाजीगर वर्धन काळे, राहणार टाकळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली हे 2 संशयित आरोपी या गुन्ह्यात सहभागी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलिसांना दिनांक 16/1/2025 रोजी तासगाव फाटा, मालगाव रोड, मिरज येथे 2 सराईत चोरटे चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने व चोरी केलेली मोटारसायकल घेऊन विक्री करणार येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा लावून नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून आलेल्या जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे व तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडील पिशवीत सोन्या चांदीचे दागिने आणि वेगवेगळ्या कंपनीचे 11 मोबाईल मिळाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांच्याकडे असलेल्या विना नंबर प्लेट मोटारसायकल, पिशवीत असलेला ऐवज व मोबाईल याबाबत चौकशी केल्यानंतर जितेंद्र उर्फ जिजा पवार यांनी सांगितले की त्याचे साथीदार तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे व बारूद अजित पवार, बाजीगर वर्धन काळे असे 4 मिळून टाकळी येथील एका मंदिराजवळील घरात, तसेच बेडक कॅनाल जवळ एका घरात व शिवाजी स्टेडियम जवळील घरात, कुपवाड येथील मंदिराजवळील घरात, तसेच भोसे येथील यल्लमा मंदिरात अशा ठिकाणी वेगवेगळ्या बंद घरात चोरी केली असून त्यांच्याकडे असलेली गाडी ही त्यांनी 2 आठवड्यापूर्वी जैन मंदिर टाकळी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली। या चोरट्यांकडून मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 4, तसेच मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील 1, MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील 1 व सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 1 व विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील 1 असे एकूण 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत पोलिसांनी 8,51,510 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सीद, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिपे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस फौजदार ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, अतुल माने, बसवराज शिरगुप्पी, तसेच गुंडोपंत दोरकर, बाबासाहेब माने, पोलीस नाईक अनंत कुडाळकर, रोहन घस्ते, अभिजित माळकर, सोमनाथ पतंगे, तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सैफ अली शेख, वसंत कांबळे, तसेच सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी, अजय पाटील, पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे व विवेक साळुंके यांच्या पथकाने केली आहे। जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तासगाव पोलीस ठाणेकडील 2 गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला तो आरोपी आहे। तसेच सदर आरोपी हा जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत।